बीड स्थानिक गुन्हे शाखेकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश. शेतकऱ्यांच्या मोटार वायर चोरी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येते. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी ज्यांच्यामुळे हैराण होते अशा आंतरराज्यीय वायर चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले. मध्य प्रदेशातील ही टोळी चक्क रुद्राक्ष विक्रीच्या बहाण्याने रेकी करून चोऱ्या करत असल्याचं उघड झालंय. बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यात तलाव आणि नदीमधील विद्युत मोटार वायर चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास सुरू केला होता. प्राप्त माहितीनुसार महेश बिर्ने यांच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथून 3 आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये धर्मेंद्र पारधी, शेख शफीक शेख बाबू आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. आरोपींनी माजलगाव आणि केज उपविभागातील एकूण 6 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 1.5 लाख रुपये किमतीच्या 2 मोटारसायकल जप्त केल्या असून या टोळीचे आणखी साथीदार अद्याप फरार आहेत. सदरची धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाडानी यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला असून फरार आरोपींचा शोध सध्या पोलीस युद्ध पातळीवर घेत आहेत. बीड प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.